औचित्यवाडी. काय डेपुटी तुम्ही इथे निवांत बसलेत? कर काय अहो लोकांनी प्रचाराची तयारी चालू केली. कोणी केली त्याच? सदा भाऊनी थार बुक केली, थार स्पेशल इलेक्शन साठी. हा कळालं मला. तुला कोण म्हणलं पण इलेक्शन साठी केली? बघा आता प्रचारासाठी स्पेशल आणली त्यांनी. कलर सुद्धा असा ब्लॅक घेतलाय, तुम्हाला सांगतो विषयच नाही. हा ते ब्लॅक गाड्या अशाच असतात. काय मला माहिती आहे काय तुम्ही आहे ना नुसतं पंचायत समिती हेच करत राहा. ते ना डायरेक्ट झेडपीचं तिकीट घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला बसले. तुम्हाला नको सांगू. आमदार साहेब मला शब्द दिलेला आहे, तू लई नाकाने वागे नको सोल सदा भाऊकडे जाऊन भाव घेतलाय म्हणून. तू बरं का? म्हणजे मी तुमच्या बाजूनी बोलतोय का त्यांचं बोलतोय? अरे बोलतो मग थार घेतली म्हणजे काय लगेच विजय झाला काय? काय होईल थारला प्रचार घेतले? तुला माहिती आहे माझ्याकडे काय प्लॅन रेडी आहे माझा? म्हणजे तुम्ही प्लॅन केलाय? प्लॅन रेडी म्हणजे यंदा हेलिकॉप्टर आहे माझ्या प्रचाराला. डायरेक्ट हेलिकॉप्टर? हा मला वाटलं तुम्ही फॉर्च्युनर वगैरे काही म्हणता. फॉर्च्युनर आता साधी राहिली. फॉर्च्युनर पेक्षा हेलिकॉप्टरच. मी आता तुला सांगतो, हे नेते जे येणार ना माझ्या प्रचाराला दिल्लीहून वगैरे, ते सगळे हेलिकॉप्टरने येणार. आपल्या आपल्या गावावर हेलिकॉप्टर फिरणार? हेलिकॉप्टर मी जवळजवळ आठवडाभर बुक केलंय. जे मला मतदान देणार आणि जे मला मदत करणार त्याला मी हेलिकॉप्टरची पहिली चक्कर देणार. काय सांगता? हा मग मग आता नंबर फिक्स आहे. मग तू का सदा भाऊच्या याच्यातला आहे, तुम्हाला मतदान करशील काय? अहो काय डेपुटी, मी नावाला फक्त भावकी तिकडे जावं लागेल मला. मतदान तुम्हालाच असतं आणि आदल्या रात्री कोण फिरत आहे सगळं. मग तुला सांगतो, जर हेलिकॉप्टर आलं तर माझी पहिली चक्कर तुला राहील. होय. हा आणि तुला सांगतो, मी भाऊला सांगितलंय. तुला बघायचं का? तुला कशाला हाताच्या कांगणा कशाला हे करता? लगेच फोन लावू तुम्ही भाऊला. म्हणजे भाऊचं हेलिकॉप्टर आणायचं? हा अरे बाबू केलं. भाऊ मला म्हणले घेऊन जा ना. हॅलो भाऊ नमस्ते. काय नाही, ते आमच्या विरोधी पक्षाने ना, विरोधी माणसानी प्रचारासाठी थार आणली. आता त्यात काही गावातले कार्यकर्ते आहेत, ते म्हणतात की बा थार आणली म्हणजे विजय त्यांचा आहे. मी म्हणलं भाऊचा आमचा लय पुढचा प्लॅन रेडी आहे. हेलिकॉप्टर आणलंय म्हणलं माझ्या प्रचाराला. भाऊ मला हेलिकॉप्टर देणार आहेत. हा हे काय ऐकतोय तू? किती दिवस? 5-6 दिवस. भाऊ मग काय विशेष नाही, तुम्हाला सांगतो विजय 100% माझा आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. ऐकलं? पण तुम्हाला कुठे चालते हेलिकॉप्टर? हेलिकॉप्टर ड्रायव्हर देणार माझ्या बरोबर. फक्त गावात मला हेलिपॅड बनवायचंय. होय. रानात मळ्यात आहे ना, हेलिकॉप्टर उतरायला तिथं मला हेलिपॅड बनवायचंय. तिथे सिमेंट त्या उघड आणून टाकलं की नाही. मी तरी म्हणलं काय करायचं डेपुटी जात. मग एवढं सिमेंट आणि एवढे अँगल ते काय आणून टाकलेत. एकदम मजबूत हेलिपॅड बनवायचंय मला अक्षरशः. डेपुटी हा. मला चक्कर द्यायची बरं काय. तू जर माझं काम केलं तर 100% चक्कर भेटणार म्हणजे भेटणार. फक्त त्या थारचं कौतुक आहे ना, गावात सांगू नको लोकाला. सदा भाऊ काय थार घेऊन बसले तुम्ही? थार मध्ये मी 4 माणसं बसत नाही तर 4x4 लिहिला. तुला आहे ना, तुला आभाळातून वरून तू घर दाखवतो कसं भारी. दिसतं. किराणा दुकान दाखवतो. हा फक्त तेवढं इलेक्शनला काम करा आमचं. मग स्वप्नच होतं डेपुटी एकदा तरी हेलिकॉप्टर मध्ये बसायचं. तुमच्या याने झालं म्हणजे. आणि यार माड्या ना माझ्या हृदयात ना डेपुटीच नाव असतं. ते वरचेवर कसं भावकीमुळं खांद्यावर जावं लागत. खांद्यावर जावं लागत, पण लय थार मध्ये बसून हिंडू नको. जरा माझ्या बाजूने राहा, तुला हवेत उडीतो. लक्षात आलं का? हा जर येऊ का? चालतंय. श्याम्या आता काय विषय आहे का? हेलिकॉप्टर फिरणार श्याम्या. फाड 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 फाड. ए बाजूला सरक ना. काय चाललंय? फाड 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 माणसाला धडकतोय श्याम्या. तुला मी पाहिलंच नाही खाली. पूर्ण एवढं निश्चिंत झालं तुम्हाला. एवढंच जेवढ्या लवकर वर जातोय तू. ए मग वर जाऊ तो हे दुश्मन. काय वर जाणार आहे काय? एवढे दिसशील वर का जायची म्हणजे? अरे हेलिकॉप्टर नाही फिरणार आहे श्याम्या. वरून असं एवढंच दिसशील. आणि पाहत असं फाड 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 वरून असं गाव कसं दिसेल हेलिकॉप्टर. भैया रातची सपन वगैरे पाहिलं का रे तो हेलिकॉप्टर? ए सपना तू पाहतो दिवसा ढवळ्या. आपण प्रत्यक्षात कृती आणतो. घरी किराणा भरायला पैसे आहेत का बघ गाल्ल्यात? अरे दुकानच माझं आहे, घरी कशाला किराणा पाहिजे त्याला? काही गप्पा आणि तू का आपल्या. हा तू हेलिकॉप्टर मध्ये बसायचं. बसायचा? हा. अरे गावात एंट्रीच हेलिकॉप्टर मध्ये होणार आहे माहितीये का? कस काय होणार रे? डेपुटीच्या प्रचाराला 6 दिवस भाऊ हेलिकॉप्टर देणार आहेत आणि त्याची आणायची जबाबदारी नगरवरून आपल्याला दिलेली डेपुटी. मला? आपल्याला म्हणजे मला. दादा भाऊच्या पार्टीतला आहे ना, तिकडेच थांबतो आता. तू हिंद आपले थार मध्ये इकडे तिकडे आपलं असं. आपण शामरावरून डायरेक्ट फाड 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 चालला श्याम्या. चल 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 चल.
काय झालं भाऊ? मला तुम्ही एक सांगा, काय ते श्याम्याला तुम्ही कस काय हेलिकॉप्टर मध्ये हेलिकॉप्टर चालायला नेणार आहे? आली का तुझ्यापर्यंत बातमी? मग त्याला न्यायचं नाही अजिबात, मी येईन हेलिकॉप्टर चालायला. अरे काही कसं काय तो ट्रॅक्टर चालवणं वेगळं आणि हेलिकॉप्टर चालवणं वेगळं. आपण जे प्रचाराला हेलिकॉप्टर लावणार आहे ना त्याचा पायलट वेगळा असतो जाल्या. त्याला आधी प्रशिक्षण घ्यावं लागतं. काही वगैरे बधिरवाणी करतो आपण. तो म्हणला मी वरून फाड फाड तू एवढा दिसशील म्हणून. नाही नाही नाही, आपल्याकडे 6 दिवस आहे प्रचाराला आपले हेलिकॉप्टर बरं का. आणि 6 दिवस जे का मला मदत करणार आहे इलेक्शनला त्याला मी हेलिकॉप्टरची चक्कर करणार आहे. हो मी तुम्हाला मदत करतो. मी ना परत ते मुंबईचे पाहुणे नाहीत का आमची सगळे बोलून घेईन, तुम्हाला मतदान करायला लागेल. हा मुंबईचे 2-4 जण आहेत ना ते तिकडे राहते ते त्यांना बोलून घे. पण ते काय होते दरबारला सदाभाऊ तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही तिकडे मतदान करतात. कोण मी करतो ना डेपुटी, बायकून ते करतेच. मग बायकून ते करते तसं नाही. यंदा जर सगळं 100% मतदान जर झालं ना तर तुला अख्ख्या गावाची हेलिकॉप्टर पूर्ण कुटुंबाला हेलिकॉप्टर चक्कर मारावं. चालतंय ना. हा. तो हा बघ देवी पुढे शब्द दिला म्हणजे दिला जाले. हा तू दिलाय देवी पुढं, पण हेलिकॉप्टर आलं का मी तुला चक्कर हे करीत. श्याम्याला नाही बसवायचं मी असलो. तसं नाही मला जे मदत करणार आहे ना त्याला आधी मी पहिली चक्कर देणार. मी मदत करतो ना. आतापासून लागू प्रचाराला. अख्ख्या कुटुंबाचं जर मला मतदान झालं ना की मग मी निवडून आलो का तुम्हाला पहिली हेलिकॉप्टर चक्कर. चालतंय. चालतंय. ज्याला मदत करणार कोण नाही करणार डेपुटीला. आतापासून डेपुटीचा विजय असो, जरा डेपुटी- प्रचार चांगला कर. बघा, आता तुमची मला 90 सुद्धा नको. आणि हेलिकॉप्टरचं लय लोकांना सांगत नको बसू. ठराविक लोकांना मी चक्कर देणार आहे बरं चालतंय. का. हा. चल जाऊ का? जा. हो चल पारीला सांगतो. पारे अय पारे, कुठे गेलता? तू साधारण खादा झोपलेली असते बघ, तुला दुसरं झोपल्याशिवाय काही सुचतच नाही. कुणाच्या घरी गेलेलं तुम्हाला पटत नाही, झोपलेलं पटत नाही, काय केलेलं पटत नाही तुम्हाला. हे पण ते जाऊ दे. डेपुटी काय म्हणते तुला माहितीये का? डेपुटी म्हणली मी हेलिकॉप्टर आणणार आहे इलेक्शनला. मग तुम्ही जर मतदान केलं ना मला, मग तुम्हाला मी हेलिकॉप्टर मध्ये येईन. काय हेलिकॉप्टर मध्ये? हा तेव्हा 8 दिवस प्रचार चालू केला ना पहिल्या दिवसापासून झाल्या. तुला तर खालीच उतरणार नाही भाऊ, किन्नरच्या साईडलाच बसीन. कारण मी म्हणलं होतं त्यांना मला चालू द्या हेलिकॉप्टर. त्यांना येडाय का झाल्या ते कोर्स करावा लागतो त्याचा. ते ट्रॅक्टर चालवल्यासारखं नसतंय, त्याला लय शिक्षण घ्यावं लागतं, त्याचा अभ्यास असतो. मेले चाळी जावे. भारी तू बसले हो आणि मी बसले, किती भारी वाटत. वर जर आभाळात गेलं तर मग खालची माणसं दिसत असतील का आपल्याला? ते वर गेल्यावरच कळल ना. माय तर कुठं बापाच्या घरी हेलिकॉप्टर होतं की मी बसायला. मग त्याचा विचार काय? माणसाची मग खरी स्वर्गात गेल्याशिवाय देव दिसत नाही. काहीतरी आहे ना ते. लई स्वर्गात नको, आपल्याला अजून जगायचंय. मजाची येऊन भाऊ. बर हे खरं आहे ना? नाही तुमचा पचका होत असतो नेहमी. तुम्ही एखादी गोष्ट सांगता, मी ते हुरळून जाते आणि परत म्हणता नाही ग पारे असं नव्हतं. नाही तसं काय नाही ना. नाही पचका नाही. डेपुटी बाय म्हणलं विषय. मला ऐका ना, मला ही खुश खबर ना सुगंध ताईला सांगायची. सुगंधाला ना नक्की सांग. तिला ना तिला ठासून सांग, ती जळाली पाहिजे ना. कारण की कसं आहे सारखं उगं त्यांच्या वार्डचा रुबाब असतो. आमच्या वार्डात हे मिळालं, आमच्या वार्डात ते मिळालं. आता मी बी सांगते ना, आपण ना डेपुटी भाऊंनाच द्यायचं एक मतदान. आणि मग ह्यांची बघा चला आपण जाऊन नळ का सांगायचं. आपलं ना तरी बदलायचं नाही बरं का पारी. कारण का हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणून मतदान देणार. चांगल्या माणसाला मत नाही देणार. नाही मग? हेलिकॉप्टर मध्ये बसित म्हणून तुम्ही मतदान देणार आहे मला नको नेऊ सुगंधाकडे. का? तू जाण तू ये. चला सांगून येऊ. पहिली चक्कर फिक्स झाली माझी. डायरेक्ट हेलिकॉप्टरने गावात येणार आहे मी. खरंच होय? हा शामराव तुम्ही तुमचं बघितलं आणि माझा विचार नाही केला आहे ना काही? हे आहे का, तू ते सदाभाऊच्या वार्डात आहे ना, तू जर डेप्युटीसाठी काम केलं ना इलेक्शनला तर तुला सांगतो, तुला सुद्धा माझ्यासोबत पहिली चक्कर. खरंच होय? विषयच मला नाही. पण तुमच्यासोबत हेलिकॉप्टर मध्ये बसायला भेटणार. मग डेप्युटी हेलिकॉप्टर आणणार आहेत प्रचाराला. आणि 1-2 दिवस नाही, अख्खे 6 दिवस हेलिकॉप्टर डेप्युटीच्या ताब्यात राहणार आहे. ते कोणाचे हेलिकॉप्टर आणणार आहे? नगरचे भाऊ आपले त्यांचं आणणार आहेत ना. असं होय? मग आणि अशी- माझ्या समोर फोनवर बोलले, भाऊ म्हणले अरे राहू दे रे, माझं काय आणि तुझं काय, फक्त हेलिपॅड करून घे. डेप्युटीने हेलिपॅड चालू सुद्धा केलं लगेच आणि कुठं गेलं ते चालू? त्यांच्या शेतामध्ये. ऐका ना, मला पण बसायचं हेलिकॉप्टर मध्ये. तू आहे ना काय कर बरं का, डेप्युटीला असं विश्वासात घ्यायचं आणि त्यांना सांगायचं की अख्ख्या ज्या महिला आहेत हा. त्यांचं लीडर मी करणार आहे. ऐका ना, ते तुम्ही सांगा ना, मी कसं सांगू? मी त्यांच्यासोबत बोलत होते, काय म्हणतील?
मतलबी म्हणून आलेले की माझ्या वाड्यात बोलायला. मी एक काम करतो, मी त्यांना पटवून देतो की मी हिला जबाबदारी देतो, सुगंधा एकदम व्यवस्थित त्या पार पाडीन. मग विषय संपला. सुगंधा आणि श्यामराव पहिली चक्कर हेलिकॉप्टरनी फाड 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 औचितवाडी गावावर. वाटेल ना आपण दोघं जण पहिल्या चक्कर मध्ये हेलिकॉप्टर मध्ये वरती. आणायलाच आपण जायचं खरंच होय? हेलिकॉप्टर, मग यातनीच बसून यायचं. यातनी फाड 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 औचितवाडीहून फिरत यायचं एकदम. मस्त भारीची साडी घालली का. हा मग सुगंधा काय मी काय दिसतोय काय दिसतोय दिसतंय हा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी एकनिष्ठ. हो, सदा भाऊचा एक दिष्ट कार्यकर्ता आणि रस्त्यावर तार मध्ये फिरणार आहे उन्हात. ए, आणि आपण हेलिकॉप्टर मधून फाड 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 विषय नाही भाऊ. मी डेपुटीने मला शब्द दिलाय. कोणाला? मला दिलाय शब्द. ठुसके मला डायरेक्ट ते आणले. तो जर एकनिष्ठ काम केलं ना मी तुला आधी चक्कर मारी. काय तुला आधी चक्कर? आम्हाला जोड आमच्या नंतर म्हणले असते चक्कर. बघ ना मग, बघ ना. बघायचं काय संबंध आहे? नगरला तर आणायला आम्ही दोघं जाणार आहे. इथं आल्यावर तुला देते चक्कर. ते म्हणते नगर कॅन्सल झालं. हा. आता आम्हा दोघांना घेऊन जाणार आहेत ते. हे कोणते ते येणारच नाहीये, आम्ही जाणार घ्यायला. तेच ना, त्यांनी सांगितलं आम्ही दोघंच जाणार आहे. यांना काय हेलिकॉप्टर चालवत होतं का. कुणाला तुम्हाला आम्ही तुम्हाला येतं येतं का काय मग तू पाहिलं ते पाहिलं आमच्या सोबत तिथं. आम्हाला सोबत नसेल का आम्हाला बघून पळत. आता आम्हाला काय माहित तुमचं काय होय. आणि हे कोणते निष्ठावंत कार्यकर्ते का डेपुटीचे? यांना इकडे 50 खायला भेटले का इकडे जाता, तिकडे 50 लगेच भेटले का उडी. तिकडे जाता. मग कोण बोलतय बघा, कोण कोण बोलतय. बोलतंय बघा. दुसऱ्या वार्डात घुसून सगळ्या सोयी सुविधा घ्यायच्या आणि त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं असलं की मग आपण बी तेच करतो. काय- दुसऱ्याला काय- कशाला नाव काय केलं ठेवायचं. आम्ही? नाही तुमच्या केलं बचत गटाचे काही काम असले का आमच्या सदाभाऊकडे येता. आता तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये बसायचं तर चालले का डेपुटीकडे तुमच्या तोंड घेऊन. सदा भाऊकडनं मग बघितले का हा. जैशी करणी तैशी भरणी. तोंडातून पडलं का नाही साधा भाऊ त्यांच्या कोणी काम नाही वार्डातले केलं. ते मग मग तू साधा भाऊची ना तुला नाही भेटणार बसायला जाल्याला न पारीला बसणार आहे. प्रमुख कार्यकर्ते आघाडी प्रवक्ता केलं त्यांना डेपुटीनी महिला. कळलं का? तुमचं काय आहे रे? तुम्ही कार्यकर्ते म्हणून राहा, आम्ही दोघं पदसिद्ध अधिकारी आहेत त्यांचे. कळलं का तुला? कशा गाडी ह्याच्यात हेलिकॉप्टर मध्ये बसून देतात बघतो ना मी. कसं काय बसू मला देतो? तुम्ही काय हात धरून वाढणार आहे काय त्याच्यात? मला शब्द दिलेला आधी आम्हाला पहिली पण चक्कर सांगितलेलं मारी आहे तुला. त्यांनी. चल सुगंधा डेपुटीकडे आपण लगेच फायनल चल, करून चल, टाकू. चल, आपण चल, जाऊ आता, चल. आम्ही लगेच फायनल करतो. आम्ही विषयात नाही पळू नको तू, किती पळाला तरी ना हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, हाच हेलिकॉप्टर आणणार आहे. निष्ठावंत मी तू नाही. कसला निष्ठावंत तू? काय आरडाओरडा लावलाय कसला? मला सांगा डेपुटी, आपलं ठरलं की नाही हेलिकॉप्टर आणायला मी जाणार आहे, पहिली चक्कर आम्ही मारणार आहे म्हणून. मला सांगा डेपोटी आपलं ठरलं का नाही जे निष्ठावंत काम करीन त्याला मी पहिली चक्कर मारीन. 8 दिवस खाली उतरून देणार नाही तुला. तुझ्या कपडे सुद्धा हेलिकॉप्टर मध्ये ठेवी. तुला तुमचं करायचंय- ठरलं. तुला करायचंय निष्ठावंत काम, मग ऑलरेडी निष्ठावंतच आहे मी. कळलं का तुला? म्हणून तर आपलेच म्हणून आपले नसते जवळ करायचे बाहेरचे जवळ करायचे नाही, असते. प्रत्येक कार्यकर्ता आहे ना स्वतःला निष्ठावंतच म्हणून घेतो. तुमचं ठरलं हेलिकॉप्टर मध्ये कोण चक्कर मारायची, पण आमचं नाही ठरलं. म्हणजे काय मनाने नाही ठरलं ना आमचं फक्त तोंडाने आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही तुम्हाला चक्कर देऊ म्हणून. काय होते तुमच्या अशा वागण्यामुळे आहे ना या लोकप्रतिनिधी चुरस लागते मतदाराला आकर्षक करण्याची. अरे नालायक हो, मतदान हे लोकशाहीचा पाया आहे. हा आपला अधिकार आहे. आपलं मतदान चांगल्या योग्य प्रतिनिधीला देऊन योग्य प्रतिनिधी आपण निवडायचा असतो. का आमिषाला बळी पडून नाही आता इकडचं चांगलं आहे, इकडे हेलिकॉप्टर चक्कर मारणार आहे, इकडे पैसे देणार आहे, त्याच्या मागं पळायला लागले तुम्ही. तू मला मागाशिक म्हणला की सदाभाऊनी थार आणली, इलेक्शनच्या प्रचाराला थार वापरणार आहे, हा त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना मतदान करणार आहेत. नाही असं का म्हणलं मी तुम्हाला म्हणजे जागरूक केलं त्याच्याबद्दल. काय जागरूक केलं श्याम्या? जागरूक कशा बाबतीत करा की तुम्ही गावचा विकास काय करणार आहे त्याच्याकडून जाहीरनामा लिहून घ्या. मग तुम्ही गावात काय काय विकास करणार आहे, त्यांनी जर विकास नाही केला तर परत त्याला पुढच्या वेळेस निवडू देऊ नका. का मला थारमध्ये फिरणार आहे, मला हेलिकॉप्टरमध्ये फिरणार आहे. अरे लोकशाही मजबूत जर व्हायची असेल ना मतदार सुज्ञान झाला पाहिजे, योग्य मतदार निवडून दिला पाहिजे, तेव्हा ही लोकशाहीचं दृढ होईल. हा खरंय खरं आहे ना? खरंय कर चला मगापासून तर फक्त चळ भरला होता आम्ही जाणार. हे बघा निवडणुकीमध्ये भूल थापांना आमिषाला बळी पडायचं नाही. आपला मतदानाचा जो हक्क आहे ते योग्य व्यक्तीला द्या आणि योग्य व्यक्तीला निवडून आणा. उगाच भूल थापाला बळी पडू नका. त्यावेळेस ना तुम्हाला सदाभाऊ उभा राहिला आणि मी उभा राहिलो, पण गावाचा कोण विकास करीन ह्या हिशोबाने तुम्ही त्यांना मतदान करा. डेपोटी ते जाऊ द्या मरू द्या. हेलिकॉप्टरचं काय आपल्या हेलिकॉप्टरचं काय नाही, हेलिकॉप्टर असंच बुरबिरत राहणार इलेक्शन होतोवर.
त्याच्यामुळे काय करायचं, हेलिकॉप्टरचं डोक्यातून काढायचं आणि आपला कसा गावाचा विकास होईल याकडे लक्ष द्यायचं बरं का. कुठे आतापर्यंत काय सांगितलं हे तुझ्या डोक्यावर हेलिकॉप्टरवरच गेला काय बघा असताना तुम्ही आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये फिरवा नाही तर नका फिरवू, पण आमचं मतदान हे तुम्हालाच असणार. असं सांगत नसतं कोणी. नाही. मनात ठेवायचं रुपाताई. योग्य प्रतिनिधी आपण निवडायचा. पण जो काम आपल्यासाठी लय केलंय त्यांनी. अरे, उघड उघड नसतं ऐका ना बोलायचं. रुपाताई, सदा भाऊला बी बोलू नका आणि मला बी बोलू नका. हा. तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटेल ते करा. बघा, जो गावचा विकास करेल त्याला मतदान द्या. हे लोकप्रतिनिधी बोलतच असतील. मग प्रत्येक जण आपलाच गाडी असतो. आणता का तुम्ही मग थार याच्या आहे ना, खाली याच्या फिरायला. याच्या डोक्यात आहे ना एक जत्रातलं हेलिकॉप्टर आणून जोरात आण, म्हणजे याच्या डोक्यात थार गाडीन ते जाईल. जा पळा. अहो आता काय सांगितलं डिप्युटी भाऊनी ते तरी लक्षात ठेवा. चला म्हणजे चांगल्या माणसाला मतदान करायचं होय. हा. असं. चल जा मग. जा जा. त्याच्या डोक्यातून ती क्वार्टर आणि हेलिकॉप्टर चांगला माणूस. बरं का श्याम्या, त्याच्या डोक्यातून ते क्वार्टर आणि हेलिकॉप्टर काढून टाक. डोक्यातून आहे ना ती क्वार्टर मतदानाच्या दिवशीची आणि फिरणारे हेलिकॉप्टर काढून टाक आणि योग्य मग तिला मतदान कर. मला जा, ऐका पळ. ना, तुमच्या दोघातून योग्य व्यक्ती कोण असेल बरं मला सांगा आता कोण असेल. योग्य व्यक्ती मी नाही सांगू शकत आणि साधा भाऊ नाही सांगू शकत, ती जनता सांगू शकते की जनतेकरता कोण योग्य आहे. पळ. जनताला विचारावं लागेल बाई.